भारतीय जनता पार्टीच्या पुण्याच्या युवा मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष संदीप सातव यांच्या जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन आहे. आता मी बोलत असताना फोटो नाही काढू शकत आपण, त्यामुळे सगळे जिथे आहे तिथे आपण ते स्टॅच्यू अशा उभे राहा आणि मग माझं भाषण झाल्यावर परत तुमचं रिंगण चालू करा. तर या जनसंपर्क कार्यालयाच्या जनसेवा कार्यालयाच्या मंचावर आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे प्रदीपजी कंद, शरद गुट्टे पाटील, राहुल पाचरणे, रामदासजी दाभाडे, संदीपजी बोंडवे, गणेश कुटे, ॲडव्होकेट धर्मेंद्र खांडरे, शामरावजी गावडे, सुदर्शन चौधरी, रवींद्र कंद, आबासाहेब सोनवणे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यालयाचे फक्त रिबीन कापायच्या निमित्ताने मी इथे आले तर तुम्ही सगळे इकडे एवढे गर्दी केली आहे. किती जण आलात तुम्ही? काय एवढं काय? अरे ठीक आहे, माझा मतदारसंघ नाही, मी कोणी काही फार मोठ्या पदावर बाबा मंत्री आहे काही आहे, काय एवढी गर्दी केली तुम्ही? मला असं वाटलं म्हणून मी कार्यक्रमाचं मी कंद साहेबांना म्हणत होते की मी जिथे जाईल तिथे जवळपास अशा सर्वच ठिकाणी कार्यक्रमात गोंधळ गर्दी होईल म्हणून मी ज्या बैठका घेतल्या तर पक्षाने सांगितलं गर्दी नाही करायची, बॅनर नाही लावायचं, सत्कार नाही करायचे, अमुक नाही करायचं, तमुक नाही करायचं, आम्ही सगळे नियम पाळले. पण ह्या सगळ्यांची जी भाऊच होती तुमची ती मला वाटतं संदीप तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यांची पिटलेली आहे. कारण पक्षाच्या मीटिंगला नियमावलीमुळे तुम्ही येऊ शकला नाहीत. माझं काही तुम्हाला मी दिलं नाही, तुमचं काही घेतलं नाही, पण तरी तुमचं माझं फार चांगलं लोनचं अकाउंट आहे. हे लोन तुम्हाला काही पाहिजे बी नाही. हे लोनचं अकाउंट कसं आहे, याला कर्जमाफीची गरज नाही, याला अनुदानाची गरज नाही. तुम्ही प्रेम टाकत राहा, मी प्रेम घेत राहीन, मी सन्मान टाकत राहीन, तुम्ही सन्मान घेत. माझं आणि तुमचं नातं, जनतेचं नातं, वंचित पीडितांचं नातं, आज महाराष्ट्रातील कष्टकरी पोटाची कळगी भरण्यासाठी शहरात आलेले दुष्काळी मागास भागातील लोक या भागामध्ये राहतात. माझ्या भागातले लोक या भागामध्ये राहतात. माझा भाग काही फक्त माझा परळी बीड जिल्हा नाही आहे, अख्खा महाराष्ट्र आहे जिथे मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता. तर या भागामध्ये एवढी गर्दी आपण सर्वांनी केली. या गर्दीसमोर मला आता साष्टांग दंडवत घालता येत नाही, पण मी तुमच्यासमोर नतमस्तक होते आणि मी संदीप सातव यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करते. ते माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे तुम्ही जरी त्यांना आबा म्हणाले तरी मी त्यांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असल्यामुळे त्यांना भरभरून आशीर्वाद देते की या कार्यालयाला जे जनसेवा नाव आहे ते सेवा लोकांची त्याच्यामधून घडावी. माझ्या कार्यालयामध्ये एक पद्धत आहे. मुंडे साहेबांचं जे घर आहे ना, सगळ्या मंचावरच्यांना सांगते, आमचं घर मुंडे साहेबांचं जे आहे परळीमध्ये 3 बेडरूमचं घर आहे आमचं. खाली 3-4 खोल्या आहेत, बैठक आणि ऑफिस. भर चौक आहे आमचा असा एवढा अंतरावर. चौकामध्येच आमचं आत गेलं की घर आहे. लोकांना बसस्टँडवर उतरलं की 2 मिनटं चालून जाता येतं, रेल्वे स्टेशन उतरलं की 2 मिनटं चालून जाता येतं, ऑटो रिक्षा घेऊन येता येतं. गर्दी अशीच रांग असते. किमान माझं भाग्य आहे का मला माहीत नाही मी एवढ्या लोकांना पुरणार आहे का नाही, पण एवढी गर्दी आमच्या घरात आमच्या बंगल्यात असते. बंगला म्हणजे आमचं काय जे काही छोटंसं बंगला आहे, तर पुरत नाही आम्हाला. घर असं असावं जिथे गर्दी पुरू नये आणि मन असं असावं जिथे प्रेम भरून कधीच संपू नये आपल्या मनामध्ये. कारण शेवटी आपण प्रत्येक माणसाला काही देऊ शकत नाही. प्रत्येकाला आमदार करू शकत नाही, प्रत्येकाला खासदार करू शकत नाही, जिल्हा परिषद नगरपालिका देऊ शकत नाही. पण आपण काय देऊ शकतो प्रत्येकाला? ते एक विश्वास, ते एक स्वाभिमान, ते एक प्रेम, आणि ते देण्याची शपथ मी मुंडे साहेबांना साक्ष ठेवून तुम्हा सर्वांना दिलेली आहे.
हे असे कार्यक्रम होऊ नये म्हणूनच तशा बैठका ठेवल्या होत्या आम्ही इंडोर. नाही तर असं झालं तर पुन्हा एक यात्राच तयार झाली असती, पुन्हा सगळी एक मोठी. म्हणून आम्ही हे केलं. पण संदीपचं माझं वेगळं नातं आहे. मी जगात फार कमी लोकांना राखी बांधली आहे, कारण मला रक्षाबंधन मी फार सिरियसली घेते. तुम्ही तर सगळे म्हणता ताई राखी बांधला, मनाच्या धाग्याने बांधून टाकली. पण एक माझा राखी भाऊ आहे, त्याचा हा भाऊ आहे, त्यामुळे त्या नात्याने मी इथे आलेली आहे. म्हणजे ते नातं पण, पक्षाचं नातं पण, या नात्याने मी आलेली आहे. आणि या सगळ्या निमित्ताने मी जरी इथं आले तर संदीप तुमचे आभार मानते की माझ्या या प्रेम करणाऱ्या निष्पाप लोकांचं मला दर्शन झालं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचा सर्व परिवार, पत्नी, सर्व परिवार येतो उपस्थित आहे. मी त्या सर्वांना शुभेच्छा देते. मला आमदार झाल्यावर पहिल्यांदाच बघायलात का? मला तर लोक म्हणतात ना राष्ट्रीय सचिव, विधान परिषद सदस्य, तर मला कळतच नाही ते मला बोलायले. मला लक्षातच येत नाही की मी विधान परिषदचे सदस्य झाले. कारण झाले काय, नाही झाले काय, हे तुम्ही असेच होते ना असेच राहणार आहे, काय बदल आहे? काही बदल. हे प्रेम असंच ठेवा, तुमच्या कर्जामध्ये मला असंच ठेवा. आणि संदीपला पण खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्या सर्वांच्या माध्यमातून द्या. आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना आशीर्वाद असू द्या. त्यांना आशीर्वाद मागण्यासाठी परत येईन मी, परत येईन, येत राहीन, काम करत राहीन आणि तुम्हाला सतत दिसत राहीन. एकच वचन दिले लोकांनी मला, ताई आम्हाला अधूनमधून दिसत जा. आता टी व्हीवर दिसू यूट्यूब चॅनल वगैरे आजकाल सुरू झाले ना, बरोबर बघतात बायका, ताई पूजा छान करतात, ताई अमुक छान करतात. त्यामुळे मी तुम्हाला भेटत राहीन, बोलत राहीन, तुमच्या संपर्कात राहीन, तुमच्यासाठी लढत राहीन, तुमच्या प्रश्नांसाठी भिडत राहीन. कधीही मी तुम्हाला वचन दिलंय, मुंडे साहेबांनी वचन दिलंय, मी रुकणार नाही, मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कणासमोर कधी झुकणार, मी उठणार नाही, मी मागणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.